नमस्कार मित्रांनो, मुंबई गोवा हायवेच्या अजून एका व्हिडिओमध्ये मी आशिष नटरकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण आता आहोत चिपळूणमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेतलेले संगमेश्वर टू चिपळूण या रोडच्या पॅचचे. या भागात आपण अपडेट घेणार आहोत चिपळूण ते खेड. यामध्ये चिपळूण शहरातील ब्रिज, त्याच्यानंतर परशुराम घाट आणि नंतर खेड. तर या जो पॅसेज आहे या पॅसेज मधले रोडची कंडिशन आपण बघणार आहोत. तर यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चिपळूणला या काम झालेलं नव्हतं, म्हणजे आपण ज्यावेळी प्रवास केलेलो तेव्हा. तर इकडे आपल्या एकच लेन झालेली होती. तर ही लेन जी जाणारी मुंबई ते मकट्टा आता केल्याने असत या 1 वर्षात झाली असतली. कारण राईटचीच लेन मी लास्ट टाइम गेलेला आहे तेव्हा चालू होती. आणि इकडे आता पुढे ब्रिजच्या कामाची अपडेट बघूया. ब्रिजचा काम तो कोलॅप्स झाल्यापासून नंतर पूर्ण स्टॉप झालेला. तर आता चालू केल्याने काय आयडिया नाही. तर ते आता आपण अपडेट बघूया. याचा डिझाईन चेंज करणार होती अशी बातमी मध्यंतरी वाचलेली होती. त्याच्यानंतर चिपळूण ब्रिज संदर्भात कोणती बातमी इली नाही. जर समजा कोणाक बातमी ती माहिती असत काय सध्याचे अपडेट असतील तर ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये किंवा ते आमका पाठवा. तर त्याच्यावरून आपण नक्की पुढच्या वेळी ते अपडेट करू. तर पूर्णपणे स्टॉपच झालेला दिसता हा काम. गर्डर्सचा काम सुरू होता आणि तेव्हा तो ब्रिज पडलेलो होतो. त्यामुळे इकडे पुलाच्या वरच्या सेक्शनलाच काम आता पूर्ण स्टॉप झाला हा त्या कंडिशनला. तर हे बघा, हे जे सगळे सपोर्ट वगैरे असत ते सगळे गजलेले असत होय ना. त्यामुळे ते जवळपास वर्षभर असेच काय त्यांका कामाची काहीच प्रोग्रेस नाही. ते पूर्ण गजले आहेत. नवीन काय अपडेटच नाहीत. आहे का फास्ट केलेलं दिसत खायचो आता हल्ली. म्हणजे माझ्या मते परत काहीतरी चेंज केल्याने असतात रे. हे तोडलेले आहेत रे, हे मधले तोडलेले वाटतात काय यात. काय कळणार नाही माडगड. काय अपडेट काहीच कळत नाहीत नक्की. मधले काय ब्रिजच्या वरचा आता तोडलेला दिसता रे. आता कॉन्क्रीट कसा काय कट वगैरे केल्याने काय माहिती. पण कट करून एवढा कसा काय सीएनजी बरी अर्ध्यापेक्षा कमी आहे. हा मोचालच बरी आहे ना सीएनजी. चला सीएनजी भरू जातो आपण. चिपळूण मध्ये आपली अर्धी टाकी झालेली होती. महानगर गॅस 471 रुपयाचं सीएनजी भरलो. गाडीची अवस्था बघा कशी आहे ती. टायर पूर्ण सगळे रंगले आहेत मातीतून. मुंबई गोवा हायवे पूर्ण रंगली आहे गाडी. सर्व्हिसिंग एकदम चांगली करूची लागते. तोडले नाहीत रे पिलर ते होय सर्व. जास्त हे केल्याने वाटतं. डिझाईन चेंज केल्याने आता नाही. डिझाईन वरती बघ आता तो स्क्वेअर बॉक्स दिसता. हो काय करतात ते कळणार नाही. हाईट माझ्या मते एक्सटेंड करतले तरी बाकीची हे व्हायचा नवीन कास्टिंग दिसता. हो आणि ते बाहेर पण वर जवळ आणल्याने बघ. हो ते बॉक्सच्यात आहे बघ. आणि एक सोडून एक बॉक्स हा. हो एक सोडून एक बॉक्स हा. काहीतरी डिझाईन मध्ये चेंज केल्याने. म्हणजे हे पण तोडतले ना. व्हायचा नवीन कास्टिंग दिसता. नाही एक सोडून एक बॉक्स हा. म्हणजे इकडे पण काहीतरी हा बाबा सुरू. तर लवकर करा हे ब्रिज. इकडे पाणी पण भरता भयंकर. ह्यो आधी रस्तो कॉन्क्रीटचा केला आणि तो बरा झाला नाही. तेव्हा पहिलो डांबरी होतो. सारखे खड्डे पडायचे याच्यावर. आणि ऍटलीस्ट धूळ तरी कमी होता रे रस्तो जर प्रॉपर असलो तर. हो हे काम करतात आणि याचे ह्या रस्त्याचे काय हेच नाही विचारत नाही. इकडे पण सगळं तोडलेलं सेम. मोठं ब्रिज आहे रे. मेजर ब्रिज आहे पहिली गोष्ट. म्हणजे एक आधी बरं झाला की थायना तो चालू केले आणि पडलो भेंडी. नाही तर याचं कम्प्लीट झाल्यावर पडलं असतं तर अजून किती वांदे झाले असते. केवढी
मोठी रिक्स होती. बहादूर शेख नाका खेरडी. चला मुंबई गोवा हायवे आपलं. आज ट्रॅफिक नाही कसा काय रे? टाइम बघ आता हे जेवणाचा जेवणाचा टाइम बहुतेक. खय थांबूया जेव. आता पुढे थांबूया काय काहीतरी, कारण खेडला अजून 1 तास लागतो ना आपल्याला. अमित काय तुका थंयच जेवचा? ऐक गेली शेवटी माकडे काय कट्टुकट नाही काय? काय सावित्री? ही नाही सावित्री नदी. मग सावित्री नदी महाडची. हा सावित्री नदी महाडची. ही कुठली नदी? बघा मिदनापूर. अरे नाव काहीतरी असं तोंडावर आहे पण त्यांना असं लगेच आठवत नाही. जगबुडी नाही ना? जगबुडी खेडची नदी. ही पण चिपळूणची नदी काहीतरी हारे नाव तिचं. अरे मॅपवर सर्च मार अमित. कम्फर्ट मध्ये कमतरता येणार काय होते बाकी. अमित म्हणतो का काही नेत नाही आम्ही. एसी बंद केला. वाशिष्ठी नदी ते काय? वाशिष्ठी नदी. वाशिष्ठी मग असं पटकन काम होया क्विक. वाशिष्ठी नदी आहे ती. महाडची सावित्री आणि खेडची जगबुडी नदी. कळला? हे अशी नाव आता आम्ही सर 1-1.5 वर्ष न फिरल्यामुळे ती आमका एवढी लक्षात नाही राहिली होय ना सर्व. नाहीतर हे आमचा सगळा पाठांतर झालेला होता. सांगता रे हे त्याच्याकडनं डिग्री काढून घे रे. च्या बाजूसून जाताना जरा सावध राहा पाहिजे. जरा म्हणजे लय सावध राहायचा लागतं. माझ्या एक तर कसे पण चालवतात आधी. काही सर काम होतं अरे अजून. होय सर काहीच नाही सुरू झाला. होतो काय रेल्वे ट्रॅक? माझ्या मते रेल्वे ब्रिज माझ्या मते तो 1 टाइमच करूचा लागतो ब्रेककास्ट करून. आधी दोन्ही म्हणून ठेवल्याने असतं कारण दोन्ही साईडचा कम्प्लीट झाल्याशिवाय काय करतले ते. किंवा मेगा ब्लॉक तरी मारते. हे जाऊ काय थांबाय सांगा? काहीतरी आता बघून बरंच तसं टाइम झालेलो. बस कड काढण्यात काय अर्थ नाही. बस कट करण्यात काय अर्थ नाही. या गाडीत जास्त व्यवस्थित असं धरलंच तरी व्यवस्थित व्ह्यू असतं. माझ्या गाडीत असं धरून अरे आमची बचत काय आमका माहित आहे काय रे अमित? आमची बचत 100-150 रुपये. ते सुद्धा बँकवाला कट करतात. हो चार्ज मारून. चिपळूण रेल्वे स्टेशन लेफ्ट साइड. सर हॉटेल एकविरा होता रे. परशुराम घाटाच्या पायथ्याशी असावं आणि चिपळूण पासून तर रोड झालेलाच आहे इकडे. फक्त चिपळूणचा जो रेल्वे क्रॉसिंग आहे ना तिकडे फक्त चाया होता ना रे. अजून काही केल्याने नव्हता. आणि खेड आता इकडून 24 किलोमीटर रावला. अरे एवढकडनं ढासाक लागलो डोंगर होतो बघ. हो सगळ्यात जास्त कटिंग खायच्या घाटात केल्याने असं तर परशुराम घाटात खूप मोठा एकदम कटिंग हेवी. जवळपास 3 ते 4 वेळा तरी पूर्ण यो रस्तो बंद केल्याने होतो. भयंकर परशुराम घाट खोदल्याने आहे डोंगर. त्यात रिटेनिंग वॉल पण आता केवढे मोठे व केल्याने आहेत ते. आता एवढा आता कंट्रोल होईल की नाही काय माहिती. हे बघ बसलो तरी पण काय काताळा म्हणून तेवढं तरी ना रे. पण मध्ये ढासाळलेला सर्व काहीतरी लूज होता रे. एकदा ब्रेकर लावलेलं. बरोबर. कातळ जरी असलं तरी लूज होतं. एक
इकडे वरती काहीतरी ना पूर्ण रिटेनिंग वॉल ढासाळली, ज्या ठिकाणी मोठा फिलिंग केल्याने होता ना तिकडे. बाकी रोड तर आता झालं, रोड लास्ट टाइमच झालेलो, फक्त हे जे साईडचे फिलिंग वगैरे होते ना त्यांचा काम चालू होता रिटेनिंग वॉलचा. रोड तर ऑलमोस्ट झालेलो. आता होती एक सिंगल कशी काय राहतली रे एवढं आहे का बघ तरी. अजून त्याचा डिझाईन काहीतरी चेंज करू का होता. हे बघ ऐसा काहीतरी वाटतं पॅच चेंज करतात रे. हो इकडेच काहीतरी, हा इकडेच तर पूर्ण डॅमेज झालेलं, म्हणजे भरावाचं पोर्शन आहे जवळपास या लेफ्ट साईडला सगळं. त्यामुळे आता तो रोड बंद केला आणि दाबा तिकडे 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 दाबा तो वाला पोर्शन खाली गेलेलो होता. समोरच एकदम दिसता सगळं आता दगडाचं पिचिंग खाली येईल. खेड 27, अरे मगाशी खेड 24 किलोमीटर होता आणि 27 कसा झाला रे. पाठी गेलो काय होय अमित. खेड मगाशी 24 किलोमीटर होता रनिंग आणि ऐसर आता 27 किलोमीटर दाखवता. टेप धरणार टेप धरणार उलट मोदीत गेलो. इकडनं मस्त ना वाशिष्ठी नदीचा व्ह्यू भारी मिळतात आणि सनसेट पण खूप मस्त एक नंबर. आता आम्ही असं दुपारी 2 वाजता, त्याच्यामुळे एवढ्या रखरखत्या उन्हात थांबण्यात काय पॉइंट आहे. काहीतरी वरती ना व्ह्यू पॉइंट आहे ना मस्त व्ह्यू दिसतात. परशुराम घट्ट झालो पूर्ण. आता तो फक्त एक पॅच केल्याने की तो पण होईल पूर्ण ना. काय हळूहळू केल्यानंतर जातो काय पहिला अर्ध तास लागायचे वरती चढाकच. इकडे तर काय तसं आहे नाही. इकडनं तर रोड पूर्ण खेड वगैरे सगळं झालेला. खेड मध्ये कुठलं तरी तो बाकी होतो ना रे ब्रिजचं पोर्शन. झालो ना आपण आता परशुराम घाटाच्या टॉपला गेलो. श्री परशुराम मंदिर. इकडे पण सगळा खेळ तोडले. ऐसा जॉब थांबाय की पुढे थांबाया. त्यांनी सांगलं खेड ते त्याच्याकडेच डन. लोटेमाळ्याच्या पुढे येलो. मध्ये एक पाठीमागे एक काम चालू होता. अचानक त्यांना आठवण येते की सर ब्रिज बांधू सरवलो, क्रॉसिंग बांधू सरवलो. कोणीतरी रस्तो खराब घेतले राहतो. हो आता बंद केल्याने आणि एक लेन फक्त चालू होती इकडनं. इकडे बाकी सगळा तुमचा पुढे एक टोल नाका ना रे पैसर काहीतरी खेडच्या आसपास. चिपळूण खेडच्या मध्ये काहीतरी टोल नाका. लास्ट आपल्या काय लागलेलो टोल काय लागलेलो होतो इथे पुढे मागच किती लागलेलो ना. नवीनच झालं, नवीनच चालू होत होतो. हॉटेल 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 आम्ही जग हॉटेल बघ. इकडे पुढे खेळच्या ना त्याच्याने हॉटेल आहे कुठलं तरी. आपण एकदा थांबलेलो का तू होतास काय खेडच्या पुढे सर. त्या रेल्वे ब्रिज क्रॉसिंगच्या पुढे होतो ना. रेल्वे ब्रिज क्रॉसिंग म्हातारे होते ते का म्हाताऱ्याशी होते बघ. तिकडे थांबायचं आपल्या आपलं तो स्पॉट. आपण सर लोटे MIDC क्रॉस केल्यानंतर ना पुढे सर एकदा आपण थांबलेलो काय कधी. ऐसर पण कुठलं तरी हॉटेल आहे गणेश कृपा काहीतरी असं नाव वाटतं. एक्झॅक्ट आयडिया नाही पण त्या राईट साईडला. त्याच्यामुळे आपण शक्यतो स्किप मारूया. आता परत लेन चेंज करून जाऊ पुढे. ट्रक आहे ना आता मोठे मोठे ट्रक चालू होते जास्त जरा मगाचपासून असंच म्हणा काय रस्त्याने इंडस्ट्रियल ह्या पण कुठं ते काय नाव आहे या स्टॉपचा. दाभेळ नाका. दाभेळ नाका दाभेळ नाका. वैसर पण काहीतरी या वया होता ब्रिज वगैरे तो पण नाही केला. आता परत चालू करते होय. अचानक जाणीव
समजलं इथं टोल गेट 1 किलोमीटर पुढे. रस्तो तर एकदम मस्त हा. म्हणजे ओव्हरऑल आतापर्यंत आमका म्हणजे साखरपा मार्गे इलेल्याचं दुःखच नाही वाटत. होय सर्वेश? साखरपा मार्गे न इलेल्याचा न इलेल्याचं हो. म्हणजे काय तसा ऑलमोस्ट रस्तो बरोबर चांगला रस्तो. आणि हा तो पण काय शेवटी रस्त्याचं काम सुरू असताना धूळ माती खड्डे असतानाच्या ऍग्री करून चालकच. पण ज्या मागच्या म्हणजे आम्ही हे अपडेट देऊ लागल्यापासून जर काम काय सुरू नव्हता तर आधी मुळात काम सुरू झालं. बरोबर की नाही? तर एखादी बरा झाला. आणि एक लेन केलेली आहे हो ट्रॅव्हल करू शकतो. एक लेनने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. आणि टोलला या सेम एकच लेन चालू आकडची. बाकी सगळं बंद करून ठेवलंय. हे फक्त ना रस्तो पूर्ण होची वाट बघतात की लगेच चालू केलंय. सगळं तयारीच करून ठेवलंय. बघायची तिकडे गाडी आपटलेली बघितलेलं ना एक्स्ट्रा. ते बैलांमुळे ती बैलाकच ठोकल्यान वाटतं. खेड 8 किलोमीटर. बैल वगैरे ना लय सांभाळूच लागतात. रात्रीचे तर लय रिस्की. काळे वगैरे म्हशी वगैरे असले ना हो काय दिसणार नाही समोर. अगदी जेव्हा पुण्यात येतात तेव्हा कळतं की बाबा मोह सामोर इकडे. अभि काय कर काळ्या मशीन का धरायचा पांढरा कलर मारू. पांढरा कलर नाही पांढरा पट्टे रेडियम मारायचा. रेडियम अरे काय डोंगर आग घातलेली मध्ये. हो साप पेटला लोक सांगते सिगरेट हो काहीतरी टाकू नको. कोण चढतो त्याच्यावर 1 किलोमीटर त्यापेक्षा म्हणत मी आहे ना पण तो ह्याच्यासाठी बनवल्याने असतो लोणी. हे अपंग वगैरे कोण असतात तो चढण कसं जायचं व्हीलचेअर म्हणून एवढं रॅम्प बनवले. 2 व्हीलर वाले पण जातील. नाही तर 4 व्हीलर साठी अजून मोठं कॉन्क्रीटचं ब्रिज बांधू आणि बजेट वाढताना. अमितला माहिती असतं. अमित बरोबर आहे काय काम तर. किती स्लोप आहे अमित? किती स्लोप आहे अमित? 1:4 कॉलेज नंतर मग आहे ना पुस्तक उघडलेलंच नाही. अमित हे होय अमित. आम्ही पहिले जेव्हा व्हिडिओ काढू ना तेव्हा आम्ही ना ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचं पुस्तक वाचू. त्याच्यात ना हे रोडचे काय काय पॉइंट्स आहेत ना म्हणजे स्ट्रक्चरल ते आम्ही पॉइंट्स ना सगळे असे नोट डाऊन करून ठेव. ह्या म्हणतात कर्व म्हणतात. हे पेवमेंट असा. त्याच्यानंतर त्याच्या मटेरियल कुठला GSB वगैरे वापरतात. सगळं आता आम्ही ना पाठ करू. आता बंद केला माहिती नाही सगळं. तेव्हा मी लय याचा अभ्यास केलो. भोसते घाट सुरू. भोसते स्पीड ब्रेकर असतील. होय डेंजर स्पीड ब्रेकर आहेत. आणि ते काय ते रंबलर असत. रंबलर मी येते का विचार लिफ्ट देता का? लिफ्ट देता का विचार? होय आरामात उद्यापर्यंत पोहोचतल. गाणी बिनी लावायची मस्त पैकी. पुढे चला उतरा जरा तू ये मी पुढे जातो. तोपर्यंत ये तू आराम. भोसते घाट तेव्हा तो छोटो असताना पण भारी वाटायचो ना भोसते घाट. सर्वेश आपण हे जो म्हणजे विदाऊट काम चालू व्हायच्या आधीच पण व्हिडिओ काढलो ना आपण. काढलं रे. काम चालू होतं तेव्हा. नाही रे भोसते घाट तर कम्प्लीट गावलेलो. आता नाही वाटत असा हवी व्हिडिओ. परशुराम घाट आणि भोसते घाट. परशुराम घाटाची होती. परशुराम घाटाची व्हिडिओ. परशुराम घाटात तेव्हा काम चालू व्हायच्या आधी होते ते. खतरनाक स्पीड ब्रेकर असत ते. हो अमित झाली तुझी झोप?
तू झोपा गेला की प्रवासा गेला रे? हो? मी प्रवासात झोपा खड्डो 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 एक गेली गाडी. काय ता? अरे होय बघ काय चिपली मध्ये श्री सद्गुरू म्हणून हे स्पीड ब्रेकर. हो तो टर्न तर शाप घाना तो काढूक पण चान्स नाही भेटली. किती खानान काय करत ना म्हणून खाना काढतात जगबुडी नाही ती. आपण आता खेड सिटीत एंट्री मारतो. पटकन गपकन ब्रेक मारू नको पुढचं काचीत ना बाहेर. इतने भी डुप्लीकेट काच नहीं लगा है अरे अरे काय आज होता स्पीड ब्रेकरचो बापूस पण जाणतो. गॉगल ने मोठे वाटतात रे स्पीड ब्रेकर. ऍक्सिडेंट काय फटलो. अरे बापरे त्याकडे सगळ्यांनीच घसपटावर पण एवढे स्पीड ब्रेकर हलून पण कसे काय आपटतात रे हे. ह्या स्पीड ब्रेकरला कसं ह्या होतला एवढी स्पीड मध्ये गाडी काही ना जा कॅप्चर असते ते म्हणतात ह्या रिटर्नेबल तुटताना बरोबर टायर लावली. हो काय झालं? अरे होता बघ काय झालं आता. तरी पण घासलेलं ते स्क्रॅच. हो आणि रिटर्निंग तोडले कालचोच काय कालचोच आहे हो. हा म्हणजे हल्लीच्या 4-5 दिवसात. हो एवढा उडवलाय बघ तरी लादी आहेत उतर त्याच्यात. तो ड्रायव्हर वाचलो की काय? कोटा वाचतो नाही वाटत. हे बघ अकडे बघ कसे सगळे पूर्ण घसपाटलेले आहेत ते. डेंजर हटाने टर्न डेंजर आहे भरपूर. खेड सिटी चालत होते न्यूट्रल करतो तरी उतारा. त्यामुळे तो ब्रेक लागणार नाही. डिझेल वाचवण्यासाठी. पोचते घाट पोचते. मस्त आतापर्यंत आपला प्रवास सुरू आहे. आता आपण पुढे तर चौक थांबूया. खेड 3 किलोमीटर फक्त राहूला. घरगुती खाना वगैरे झणझणीत मिसळ पाव. अमित शांत झालो रे तो. खेड रेल्वे स्टेशनला इलो हक्कडे ह्यो काही तो रस्तो रे काय काय केलं मी ब्रिजचं काम करतात की काय? होय वायत्या ब्रिजचं करतात की काय काम? हो आताच काहीतरी रिटर्निंग वॉलचं काम सुरू आहे. खेड रेल्वे स्टेशन. तर आपण आता पोहोचलो इकडे भरणे नाक्याच्या अलीकडे असो. ऐक डेंजर या गडगड गडगड सगळा अंगाने सगळा हलता नुसता. रेल्वे स्टेशनचा ह्या पुढे अरे होय तो ब्रिज रेल्वे स्टेशनचा. रेल्वे स्टेशन वा खेड रेल्वे स्टेशन. फायनली आपण पोहोचलो खेड मध्ये. तर चिपळूण टू खेड इकडे तर काम पूर्ण झालेलाच असा. परशुराम घाटामध्ये बघितलं आपण की एक लेन बंद केलेली होती आणि आता इकडे थोडासा आहे म्हणजे जो रेल्वे ब्रिज आहे तर तिकडे थोडासा काम अजून पेंडिंग आहे खेडमध्ये. तर आता हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खेड पासून महाड पर्यंतचे अपडेट घेणार आहोत आणि अजून एक आपलं स्पेशल व्हिडिओ असतो कशेडी टनेलवर. तर ते दोन्ही टनेल चालू झालेत की नाही त्याचे पण अपडेट घेऊया. तर पुढचं आपलं खेड टू महाड हे व्हिडिओ नक्की बघा.